And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या वर्षभराच्या संविधान जागरचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आज मला भारतीय संसदीय लोकशाही आणि त्या लोकशाहीचं संसदेचं वेगळेपण आणि महत्त्व या विषयावर बोलण्यासंबंधी संधी प्राप्त करून दिलेली आहे. त्यासाठी मी माझं विवेचन आपल्यासमोर ठेवू इच्छितो. वास्तविक पाहता जगभरामध्ये ज्या राजकीय व्यवस्था यापूर्वी अस्तित्वात होत्या, प्रचलित होत्या आणि त्यानंतर सद्यस्थितीमध्ये सुद्धा त्या कार्यरत आहेत, त्याचा संपूर्ण जो काही पाया असतो, बेस असतो, मग ती कुठली काय व्यवस्था असेल ना, त्या व्यवस्थेच्या मुळाशी काही तत्त्वज्ञान असतं. त्याचा विचार जगभरामध्ये केला जातो. खरं म्हणजे या राज्यशास्त्रीय विश्वामध्ये प्लेटो आणि एरिस्टॉटल या दोन विचारवंतांना फारच सन्मानाचं स्थान आहे. एरिस्टॉटल याला राज्यशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं आणि राज्यशास्त्राला एक प्रमुख शास्त्र, सायन्स, पॉलिटिकल सायन्स इज अ सायन्स ऑफ ऑल सायन्सेस, अशा पद्धतीनं राज्यशास्त्राच्या संदर्भामध्ये उल्लेख केला जातो.
ह्या गोष्टी सर्वसामान्य माणसांना फारसं काही माहिती असत नाही. परंतु जी राजकीय व्यवस्था ज्या तत्त्वज्ञानावरती आधारित असते त्याला एकतर रूल ऑफ लॉ असं म्हटलं जातं आणि रूल ऑफ लॉमधून मग विश्वातल्या सगळी संविधानं हे स्थिर स्थावर होत असतात. अतिशय महत्त्वाचे हे मुद्दे असल्यामुळे याच्याबद्दल विद्वान फारच जपून चर्चा करतात, फारच काळजीपूर्वक याचा विचार करत असतात. आता एक मुद्दाच आपल्यासमोर मांडला की संविधान एक सर्वसाधारण एक कन्सेप्ट आहे आणि या संविधानाबद्दल बोलताना प्राचीन ग्रीक विचारवंत ज्याला राज्यशास्त्राचा जनक असंही म्हणतात त्या ॲरिस्टॉटलनीच असं म्हटलेलं आहे, टू लिव्ह बाय दी रूल ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन ought not to be regarded as the slavery, as rather salvation. हे इतकं महत्त्वाचं मला वाटतं की कायदा, नियम आणि त्याच्या संबंधातलं तत्त्वज्ञान या संबंधात जगभरामध्ये आदर निर्माण केला गेला पाहिजे. कायद्याकडे आदरानं पाहिलं पाहिजे हीच भूमिका ॲरिस्टॉटलने घेतलेली होती. संविधानावरती जगणं, संविधानाच्या वरती आधारित आपलं जीवनक्रम आक्रमणं हा काही गुलामगिरीचा प्रकार नाही, परंतु मुक्तीचा प्रकार मात्र निश्चितपणे मानता येईल. माणूस त्यातून मुक्त होतो, ज्या गुलामगिरीतून मुक्त होतो त्या संबंधातलं जे काही तत्त्वज्ञान असेल तर ते या संविधानामार्फतच ते लागू होऊ शकतं. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की ज्याला आपण रूल ऑफ द लॉ म्हटलं, तर हे रूल ऑफ लॉ काय आहे एक्झॅक्टली? तर ज्या ज्या देशामध्ये संविधान आहे किंवा राजकीय व्यवस्था आहे, परंतु नागरिकांच्या आणि जनतेच्या दृष्टिकोनातून जो कायदा आहे त्या कायद्याची जी परिपूर्णता आहे, त्या कायद्याचं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाकडे दुर्लक्ष केलं जातं. कायदा हा एवढा भाग लक्षात येतो लोकांच्या, पण त्याच्या पाठीमागचा रूल ऑफ लॉ, त्याची भूमिका काय नेमकी, त्याचं तत्त्वज्ञान काय आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणून जे बेसिक आहे, जे मूळ आहे संविधानांचं आणि राजकीय व्यवस्थांचं, त्यासंबंधी हा रूल ऑफ लॉ हे तत्त्वज्ञान की विचारधारा सगळ्या राजकीय तत्त्वज्ञानाने विचारांतांनी हे अंगीकारली पाहिजे, जोपासली पाहिजे. वास्तविक पाहता भारतामध्ये या गोष्टी फार उशिरा सुरू झालेल्या आहेत. म्हणजे उशिरा याचा अर्थ मी असं म्हणेन की काही काळामध्ये, प्राचीन काळामध्ये काही राज्य होती, गणराज्य होती, याचंही आपण काही वेळा अध्ययन करतो, परंतु ती व्यवस्था पुढे चालून टिकून राहिली का आपल्या देशामध्ये? जसं आज आपण ग्रीकांचं तत्त्वज्ञान सांगतो की ग्रीकांच्या तत्त्वज्ञानामध्ये ॲरिस्टॉटलनी हे जे सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये बोलत असताना तसं आपल्या देशामधल्या असलेल्या काही गोष्टी आहेत की ॲरिस्टॉटलच्या पूर्वीच्या काळात सुद्धा आपल्या देशामध्ये गणराज्य असल्याची नोंद आहे. सभा, समित्या या पद्धतीचं ते पार्लमेंटरी व्यवस्था किंवा तत्कालीन राजकीय व्यवस्था अस्तित्वात होती असं आपल्याला दिसतं. म्हणजे हे करत असताना आपल्याला हे राजकीय व्यवस्था पुढे घेऊन जात असताना या राजकीय व्यवस्थेला काहीतरी पाया असावा लागतो आणि तो पाया म्हणजे संविधान होय. तर हे संविधान अतिशय महत्त्वाची गोष्ट असल्यानं या संविधानावरती आधारित आपल्याला पुढच्या गोष्टी सगळ्या आपण नियमित कराव्या लागतात. आता संविधान तरी का, कशासाठी, काय त्याचं काय महत्त्व आहे संविधानाचं? तर त्या देशामध्ये राज्य कसल्याही प्रकारचे असतील, येतील, जातील, सगळं होईल, परंतु ज्या कायद्याची, नियमांची परिपूर्तता पाहून ते सर्व काळ टिकालाभातीत मानवी जीवनास लागू राहणारं जे तत्त्वज्ञान असेल त्या संदर्भामध्ये, म्हणजेच
त्या कायद्याची, त्या नियमांची जी सुप्रीमसी आहे ती सुप्रीमसी आपल्याला वाचल्या नजरेत घेतली पाहिजे. कारण त्या सुप्रीमसीच्या पुढे दुसरं काय असू शकत नाही. कायद्याच्या पुढे काहीच असू शकत नाही. राज्यही असू शकत नाही. राज्य हा कायद्याचा स्रोत म्हणत असलं तरी सुद्धा कायदा हा मुळातला भाग सुप्रीमसीच्याकडे घेऊन जाणारा आणि माणसाला त्याच्यामध्ये नियमित करणारा, त्याचं मानवी जीवन नियमित करणारा आणि अरिस्टॉटलने म्हटल्याप्रमाणे अनेक प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या गुलामगिरीचं एक जीवन असतं त्यातनं मुक्त करणं हा त्यातला प्रमुख भाग आहे. आता हे आपण पाहिल्यानंतर आजचा जो आपला विषय आहे तो विषय इतका महत्त्वाचा आहे की माणसांना किंवा त्या देशातल्या नागरिकांना नियमानं कायद्यानं जगण्याची सवय ती आहे का, ती लागलेली आहे का, ती का लागावी का. अनेक गोष्टी प्रचलित आहेत समाजामध्ये. त्या प्रचलित गोष्टीनुसार लोक वागतात सुद्धा, परंतु ते वागण्यातून मानवी जीवनात स्थिरता निर्माण होते का हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ती जर नसेल स्थिरता, रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी आहेत पण त्या माणसाला जखडूनही ठेवतात, बंधनात बांधून ठेवतात, परंतु त्यांचं कोणतंही शेवटचं किंवा अंतिम असं स्वरूप आपल्याला दिसत नाही. मानवी जीवनामध्ये या गोष्टीची आवश्यकता असल्यानं कायदा आणि कायद्यावरती आधारित असलेलं संविधान हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या संविधानाच्या दृष्टिकोनातून आज आपण इथं विचार करण्याची आवश्यकता. खरं म्हणजे जेव्हा आपण हे भारतीय लोकशाही, संसदीय पद्धती या गोष्टीचा आज विचार करणार आहोत, त्या गोष्टी माणसाला कधीपासून परिचयाच्या झाल्या, त्याच्यावरती ही चर्चा करण्याची आवश्यकता आज का निर्माण झालेली आहे. तर आमच्यासारखी जे काही राज्यशास्त्रातली मंडळी आहेत त्यांनी सुद्धा पुढे येऊन स्पष्टपणे या गोष्टी बोलण्याची आवश्यकता आहे. भारतीय संविधानातून किंवा एखाद्या संविधानातून निर्माण झालेलं मानवी वर्तन याचं मानवी जीवनामध्ये कुठं रेकॉर्ड केलं जातं, कसं रेकॉर्ड केलं जातं किंवा कुठं नोंदी घेतल्या जातात. मानवी जीवनामध्ये या कायद्याचं महत्त्व सांगत असताना आपण अनेक वेळा दुसऱ्या कुठल्या संस्कृतीबद्दल बोलतो, पण भारताचं संविधान एक अशी निर्मिती आहे, संपूर्ण अंगाने कुठल्याही अंगाने भारतीय संविधानाचं अध्ययन केलं, अभ्यास केला तर असं आढळून येतं की भारतीय संविधान हीच या देशाची नवी संस्कृती आहे. आणि ही नवी संस्कृती 1950 पासून आपल्या देशामध्ये सुरू झालेली आहे. तर हा संस्कृतीचा भाग म्हणून, भारताच्या नव्या संस्कृतीचा भाग म्हणूनच मी राज्यशास्त्राकडे पाहतो आणि संविधानाकडे पाहतो. आता हे संविधान आपण पाहिल्यानंतर, संविधानाचं महत्त्व आपण लक्षात घेतल्यानंतर काही गोष्टी पुन्हा म्हणायचं की बाबा हे आपलं संविधान कधी अस्तित्वात आलं, त्याची काय पार्श्वभूमी आहे, संविधान निर्मितीची गरज केव्हा माणसाला निर्माण झाली, आपल्या देशामध्ये कधी निर्माण झाली. तर सर्वसाधारण व्यवस्था आहे की बाबा स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर भारताला जे भारतीय स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, त्या स्वातंत्र्यानंतर संविधान आपल्या देशात 1950 पासून लागू झालं. संविधान लागू झालं असं म्हणत असताना आपण ही जी पार्श्वभूमी घेतो संविधानाची, त्याला खरं म्हणजे खूपच वेगळा अर्थ आहे, महत्त्वाचा अर्थ आहे. आपल्या देशाचा इतिहास, संविधान निर्मितीचा इतिहास सुद्धा आपल्या पुढे आहे. परंतु मतभेद हे आहेत त्या संदर्भामध्ये, विचारविनिमय करून लोक त्याच्यावर चर्चा करत असतात. मला असं वाटतं की जेव्हा या देशामध्ये लोकांना आपण मुक्त व्हावं असं वाटत होतं, लिबरल असावं, आपला स्वतंत्र स्वयंपूर्ण पद्धतीनं किंवा आपण आत्मनिर्भर होऊन आपला विकास करावा असं जेव्हा वाटलं तेव्हा ती कुठेच संधी आपल्याला दिसत नव्हती. आणि मग अशाच वेळेस काय केलं गेलं की आपल्याला कायद्याची गरज तर आहे, मग ब्रिटिशांचे कायदे काय वाईट होते आपल्याला. ब्रिटिशांचे कायदे या देशामध्ये होते, परंतु मनुष्य मुक्त नव्हता, तो कायदे होते. आणि कायद्यातून मुक्त असणं, मुक्त जीवन जगण्याचा जो प्रकार आहे तो एक तुमचं स्वतःचं संविधानच तुम्हाला देऊ शकतं.
आणि म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये आपण ज्या संविधान सभेकडे पाहतो, त्याच्यानंतर तिची कशी निर्मिती झाली, ती प्रोसेस कशी कशी काय आहे, या संदर्भामध्ये फार सखोलमध्ये जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही. परंतु जे संविधान निर्माण झालं ते संविधान आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्तता देऊ शकतं का, आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही तत्वज्ञान उपलब्ध असेल तर त्याचा मानवी जीवनामध्ये, आपल्या भारतीय लोकांच्या जीवनामध्ये काही उपयोग होऊ शकतो का. तर दोन भाग आहेत. एक पूर्णपणे राजकीय व्यवस्थेचा भाग आहे आणि दुसरा धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवस्थांचा भाग आहे. आता ह्या धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवस्था ज्या आहेत या अगदी प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये आहेत आणि संविधान मात्र हे 1950 पासून आलेले. भारताच्या जनमानसांच्या बद्दल बोलत असताना, लोकांच्या बद्दल बोलत असताना, संविधानाचा संदर्भ घेऊन बोलत असताना आणि संविधान व्यतिरिक्तही बोलत असताना भारतातल्या विविधतेसंबंधी बोललं जातं. आणि भारतामध्ये विविधता आहे हे कोणालाही नाकारता येत नाही. ती सामाजिक जीवनामध्ये आहे, ती आर्थिक जीवनामध्ये आहे, ती राजकीय जीवनामध्ये सुद्धा आहे. आता त्याचे, त्या विषमतेचे, त्या विविधतेचे आधार काय आहेत, ती का अशी आहे आणि या गोष्टीचा मानवी जीवनाला काही उपयोग झालाय का, भारतीय लोकांना, नागरिकांना काय त्याचा उपयोग झालेला आहे का. मग आपलं संविधान हे एवढंच शिकवतं आपल्याला की आपण आता सगळे लोक काही मुद्दे घेतले, आपण घेणार आहोत, पुढे घेणार आहोत की संविधान निर्मितीच्या संदर्भामध्ये मुद्दे काय घेऊ आपण. परंतु ज्या रूढी परंपरांची जोखड आपल्या मनावरती असतात ते जोखड आणि कायदा याची सांगड घालण्यामध्ये आपल्याला काही आजपर्यंत यश आलेलं नाही. संविधान निर्मितीनंतर सुद्धा त्या अडसर आणि त्या अडचणी तशाच टिकून राहिलेल्या आहेत. आता ही गोष्ट का मी बोलतो आज राज्यशास्त्राच्या या विषयावरती आपल्या संविधानाच्या संदर्भात बोलत असताना, की त्यालाही ॲप्रिशिएट केलं जातं, हरकत नाही. आपला भारत देश आहे, भारतामध्ये विविधता आहे आणि विविधतेचं आपण, ही विविधता तुम्हाला घालवता तर येणार नाही, ती तशीच टिकून राहणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये, अशा विविधतेमध्ये आपण विकासाचे विचार करत असतो. तर तो विकासाचा विचार करत असताना विविधता अनेक देशांच्या लोकांच्या मध्ये सुद्धा असू शकते, नाही असं नाही. परंतु त्या विविधतेतून सर्वांना समान संधीची उपलब्धता असते का, हा महत्वाचा मुद्दा असतो. आणि जगभरामध्ये असलेल्या समाजामध्ये सुद्धा लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील, वेगळ्या रीती रिवाज असतील, तरी त्यांच्यामध्ये मिळालेली त्यांना जी विकासाची संधी असते ती डावलली जात नाही किंवा नाकारली जात नाही. पण आपल्या देशामध्ये असा एक खूप मोठा समाज आहे की त्या समाजाला विकासाच्या पासून दूर ठेवलं जातं. भारताचं संविधान जसं निर्माण झालं तसं त्या संविधानातून भारतातील संपूर्ण नागरिकांना, संपूर्ण लोकांना या संधीचा लाभ त्या संविधानाने निर्माण करून दिलेला आहे. खरं तर ही भारतीय संविधानाची निर्मिती ही व्यापक जनकल्याणाचा विचार करून केवळ कायद्यापुरती, कायद्यासाठी कायदा ही गोष्ट लक्षात ठेवली गेलेली नाही. तर ह्या कायद्याचा लोकांचं जीवन उंचावण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टीचा समावेश या भारतीय राज्यघटनेमध्ये असावा, अशा पद्धतीचं तत्वज्ञान त्या भारतीय राज्यघटनेच्या पाठीमागे आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीबाबत खूप लिखाण झालेले आहे, खूप अभ्यासही त्याच्यामध्ये झालेला आहे. परंतु आज मुख्य विषय जो आपला संविधानाच्या संदर्भातला आहे तो की लोकशाही आहे, संसद आहे आणि मग त्याचं वेगळेपण आणि महत्त्व आहे, या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत. भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या संबंधानं खरं म्हणजे ज्या गोष्टी मूलभूत आहेत त्या मूलभूत गोष्टी आपल्याला सर्व लोकांना ज्ञात आहेतच असं नाही. पण त्या नेमक्या गोष्टी कोणत्या आपण आज विचार करू. तर जेव्हा आपण मुक्त झालो आणि
भारतासाठी एक नवीन संविधान लावावं लागेल अशा पद्धतीचे आपल्याला जी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीतून ही संविधान सभा आणि संविधान सभेतून मग ही निर्मिती, त्याच्यासाठी जी ड्राफ्टिंग कमिटी नियुक्त झाली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यापूर्वी खूप मोठा इतिहास आपल्याला सांगता येईल. हे कायदे कसे कसे आले, टप्प्याटप्प्याने कसे आले इथं या देशामध्ये, हे सगळं बोलणं एक निघू शकतं. खरं म्हणजे ते प्रचलित बोलणं निघू शकतं किंवा त्याच्या संदर्भात विचार मांडू शकतो आपण की ठीक आहे, हे कायदे कानून जे आहेत या देशामध्ये कधीपासून रुजवात झाली याची सर्वसाधारणपणे. ब्रिटिश जेव्हा सत्ता म्हणजे 1600 भारतात आली, तर 1600 आल्यानंतर एक व्यापाराचा दृष्टिकोन घेऊन हे लोक इथं भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी ब्रिटिश काळामध्ये मंजूर केला गेलेला जो कायदा आहे तो कायदा त्यांनी स्वतःसाठी म्हणून वापरायचा आपल्या भारतामध्ये, इंडियामध्ये आपलं वास्तव्य करत असताना. तर आणि व्यापार आणि त्या व्यापाराच्या अनुषंगिक जे काही कायदे कानून असतात त्या संदर्भाची भूमिका ते घेऊन इथं आले. अशा स्थितीमध्ये पहिला कायदा त्यांचा होता तो त्याला कालावधी खूप गेला आहे त्या कायद्यांच्यामध्ये. पहिला होता तो कायदा त्यांचा एक नेव्हिगेशन ॲक्ट. या लोकांनी भारतामध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्याबरोबर तो नेव्हिगेशनचा कायदा सुरू केला. एक सर्वसाधारण दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर इथल्या लोकांशी संधान साधून आपल्याला हा जो काही करार आहे जेव्हा त्याच्यानुरूप जी राजकीय आपल्याला कायदे काढून करून इथं प्रस्थापित व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी तो स्टॅम्प ॲक्ट, त्याच्या व्यवहारासाठी स्टॅम्प ॲक्ट निर्माण केला. स्टॅम्प ॲक्टनंतर करन्सी ॲक्ट आणि नंतर सिक्युरिटी ॲक्टच्या नंतर अगदी उशिरा शेवटी आपल्याला 1935 सालापर्यंत यावं लागलं आणि तो 1935 इंडिया ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्ट म्हणून आपल्याकडे आला. ही सर्वसाधारण भूमिका या ब्रिटिश काळाने आपल्यामध्ये लागू केलेली. जसेच्या तसे त्याचे कायदे पुढे आपण घेतले असं नाही. त्या काळानंतर सुद्धा वेगवेगळी कमिशन्स आली, त्यांनी नियम आपल्याला सुरू केले, लावले आणि त्याचा विचार आपण याच्यामध्ये केला. परंतु ही भारतीयांची कशी निकडे भागवली का, याच्यातून भागली का, जे कायद्याचा भाग, संविधानाची भाग म्हणून याच्यावर व्यक्त करतोय. बाकीच्या कुठल्या गोष्टीबद्दल मी फारसं त्याच्यावर बोलत नाही. पण संविधानाला ज्या कायद्यावरती बेस आहे, अवलंबून आहे आपलं संविधान, असं काही लोक त्याच्यावर चर्चा करतात की हे पूर्वी ब्रिटिशांचे कायदे याच्यामध्ये अनुसूत आहेत भारतीय संविधानामध्ये. परंतु ही वस्तुस्थिती कितपत खरी आहे हे सांगण्यासाठी जेव्हा संविधान सभा निर्माण झाली आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा चेअरमन म्हणून किंवा ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं, तेव्हा ती सूत्र त्यांच्या हातात गेली. त्यानंतर मात्र या भारतीय संविधानाला वेगळं वळण लागलं. कारण हे काय होतं त्याच्यामध्ये, डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व राजकीय नेत्यांच्या विचारांचा आढावा घेतला. जे नेहरूंनी सादर केलं जे रेझोल्युशन होतं त्या रेझोल्युशनवरती सविस्तर वक्तव्य बाबासाहेबांनी केलेलं होतं. याच्यामध्ये काय काय गोष्टी कमी आहेत, साधारणपणे युनिटी आणि एकाग्रतेच्या संदर्भामध्ये असेल, मानवी हक्कांच्या संदर्भात असेल, आपली डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये असेल, किंवा या सगळ्या गोष्टी त्याच्यात अनुसूत आहेत की नाही हे तपासण्याच्या दृष्टिकोनातून आणि भारतातल्या नागरिकांचे आणि या सत्तेचे संबंध कसे असतील या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आता यानंतर काय झालं, बाबासाहेब आंबेडकरांना सगळे आपले लोक सदस्य होते, सर्वांना माहिती आहे की संविधान सभेचे सदस्य होते जवळजवळ 300च्या आसपास, 399 वर गेला होता आकडा खरा म्हणजे. परंतु कमी होत 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 तो काही साधारणपणे एक 278-19 पर्यंत होता तो आकडा. तर ह्याच्यामध्ये आपण सगळेच असे टालवड होते असं नाही, परंतु त्या जे वेगवेगळ्या संस्थांमधून काही निवडून आलेले प्रतिनिधी, संस्थानाचे प्रतिनिधी आणि काही नियुक्त आपल्या देशामध्ये 1946ला संविधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी जी एक निवडणूक घेण्यात आली प्रांतीय विधिमंडळामार्फत, त्या विधिमंडळाचे प्रतिनिधी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या संविधान सभेमध्ये होते. म्हणजे असं नाही की एकटे बाबासाहेब खूप मोठे स्टॉलर होते आणि बाकीच्यांना काही होत. जवळ 101 लोक अगदी कायद्याचा अभ्यास केलेले लोक त्या संविधान सभेमध्ये होते.
आता सुरुवात जर गेल्यानंतर बाबासाहेबांनी कुठून सुरुवात केली या संविधान लिखाण करण्याची, काय काय केलं, तर त्यांनी सांगितले की संविधान लिहिण्यासाठी एक विशिष्ट राजकीय तत्त्वज्ञान असावं लागतं आणि ते राजकीय तत्त्वज्ञान आपल्याला काय असावं, लोकांना डायरेक्ट त्यांनी विचारलं काय पद्धतीचं आपल्याकडे तत्त्वज्ञान असलं पाहिजे. तर लोकांचा साहजिकच त्या चर्चेमध्ये सूर असा होता की आपण इतकी वर्ष या गुलामगिरीमध्ये काढलं, परकीयांच्या आक्रमणातून आपल्या देशामध्ये सत्ता स्थिर झाल्या, इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही अशा पद्धतीची राजकीय व्यवस्था, मग ती राज्यतंत्राची असेल, अरिस्टोक्रॅटीची असेल किंवा आणखी कुठली असेल, त्या काळात जे होते प्रचलित अशी कुठल्याही प्रकारची संस्था आपल्याला नको आहे. व लोकशाहीवरती आधारित, लोकशाहीच्या तत्त्वज्ञानावरती आधारित अशा प्रकारचीच आपल्याला एक राजकीय संस्था असावी. आणि हे खरं म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला विचार आहे, तो त्यांनी मान्य केला तातडीनं. मग बाबासाहेब असं पुढे म्हणाले की ठीक आहे, ही चर्चा आपण पुढे चालू ठेवू, परंतु या लोकशाहीच्या संदर्भामध्ये विचार केला तर दोन प्रकारचे विचार याच्यात मतप्रभाव आपल्याला दिसतील. लोकशाहीमध्ये सुद्धा दोन प्रकारचे मतप्रभाव दिसतील. एक तर असं असतं तत्त्वज्ञान की ती लोकशाहीच असते, परंतु ती लोकांच्या चर्चेच्या माध्यमातून एक तयार झालेली असते. आणि दुसरी असते ती की इंडिपेंडंट सत्ता असते आणि सत्तेच्या माध्यमातून ती व्यवस्था लागू केली, लोकशाहीचं तत्त्वज्ञान. आता उदाहरणार्थ असं म्हटलं आपण की लोकशाही आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मॉनर्किकल गव्हर्नमेंट आहे, राजशाही आहे. तर तो राजा सुद्धा मी लोकशाही आहे, या लोकशाहीचं प्रशासन मी देऊ शकतो असं क्लेम करतो आणि देतो सुद्धा. कारण आमच्या याच्यामध्ये या व्यवस्थेमध्ये यायचं असेल तर की लोकांना आपण जे काय देऊ शकतो त्याचं काय आधार असतात, तर ते सांगण्यासाठी आपल्याला ह्याचा विचार केला गेला. बाबासाहेबांनी सगळी मतं त्या काळात इथं मांडली. जसं की मी एक उदाहरणासाठी म्हणून सांगतो आपल्याला की एरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांना असं सांगितलेलं होतं की बघा ठीक आहे, ही शुद्ध स्वरूपाची राजकीय सत्ता असते आणि दुसरी अशुद्ध स्वरूपाची अशी राजकीय सत्ता असते. तर शुद्ध स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये त्यांनी एक मॉनर्की, अरिस्टोक्रसी आणि डेमोक्रेसी म्हणजे एक राजशाही, दुसरी सरंजामशाही आणि मग लोकशाही. आता ही लोकशाही त्यातून निर्माण होत जाणारा शुद्ध प्रकार जास्तीत जास्त. आता ही लोकशाही जशी जशी रूढ होत जाईल आणि जास्त ती समाजामध्ये जास्त रूढ होत जाईल, ती रूढी होईल, समाजाचे फायदे लोकांना मिळतील, परंतु त्याचा विपर्यास्त होण्याची शक्यता असते आणि त्या विपर्यासातून मग पॉलिटी नावाचं एक विशिष्ट तत्त्वज्ञान तयार होतं. पॉलिटी हा जो भाग आहे की माणसांना पुन्हा एकत्रित करतं, पुन्हा ग्रुप्समध्ये किंवा त्याच्या समूहामध्ये घेऊन जातं आणि समूहाचे प्रश्न निर्माण केले जातात. संपूर्ण देशाचे किंवा संपूर्ण नागरिकांच्या प्रश्नाच्या ऐवजी सामूहिक समूहाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. आणि मग हे खरं लोकशाहीचं तत्त्वज्ञानाचं या पॉलिटीमध्ये सुद्धा सांगितलं जातं. खरं म्हणजे पॉलिटी हे कुठलाही कसल्याचाही आधार नसलेलं, काही त्याला आधार नसलेलं तत्त्वज्ञान आहे पॉलिटीला. मग ही पॉलिटी म्हणजे बाबासाहेबांच्या शब्दात बोलायचं तर एक अराजकता असते आणि अराजकतेमधून, या पॉलिटीमधून, समूहाच्या नेतृत्वामधून, समूहाच्या ग्रुपच्या नेतृत्वामधून हे पुन्हा तिकडे सरकत ऑलिगार्कीकडे जातं. ऑलिगार्की म्हणजे हे पुन्हा धनिक तंत्रांच्याकडे जातं. आज भारताच्या संदर्भात जर आपण विचार केला तर लोकशाही जवळ आपण 70-75 वर्षे रुजली आपण म्हणतो, आज त्याचा उत्सव साजरा करत आहोत आपण. अशा स्थितीमध्ये त्या लोकशाहीचं शुद्ध स्वरूप आपल्याला नजरेसमोर दिसतं का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून ह्या लोकशाहीचं स्वरूप हळूहळू म्हणजे त्याचं दुष्टपणा त्याच्यामध्ये निर्माण होऊन, विकृती निर्माण होऊन पॉलिटीमध्ये आलं. पॉलिटी हा पुन्हा त्याला झुंडशाही वगैरे असे शब्द मराठीमध्ये वापरले जातात. पॉलिटीमधून धनिक तंत्राकडे हे जातं हळूहळू. आणि आज स्थिती काय आपल्याकडे भारतामध्ये पाहिली तर काय स्थिती आहे, लोक पेपरला वाचतात, चर्चा होते, हे मुठभर लोकांच्या हातामध्ये ही सत्ता गेलेली आहे, मुठभर धनिकांच्या हातामध्ये सगळी सत्तेची सूत्र त्याच्या हातामध्ये एकवटत आहेत, हे चित्र निर्माण केलं जातं. किंवा हे चित्र आहे का हे आता तपासण्याची गरज आहे, त्याच्यावर चर्चा सुरू आहे. आता ह्या ऑलिगार्कीमधून हे जर वाढत गेलं
ह्याला काही मर्यादा राहिल्या नाहीत या गोष्टीला. आता सध्या भारतीय संविधानाबद्दल बोलतो आपण, व्यवस्थेबद्दल. परंतु जेव्हा ही गोष्ट या ऑलिगार्कीमधून, धनिक तंत्रामधून बाहेर जाते, तेव्हा त्याचं दुसरं तिसरं रूप कुठलं होत नाही, तर ती डिक्टेटरशिप तयार होते. तर डिक्टेटरशिप ही ऑलिगार्कीमधून तयार होते, धनिक तंत्रांच्या मधून होते. मला असं वाटलं नव्हतं असा कधी काय काळ आपल्या देशात येईल म्हणून. कारण 75 वर्ष भारतात लोकशाही अतिशय गुण्यागोविंदानं नांदत असताना अचानक गेल्या 10 वर्षामध्ये हे आपल्याला चित्र चर्चा केली जाते लोकांच्या मध्ये, आणि चर्चा करून मग हे आपण विद्वान गोंधळून जातात की नेमकी आपली आज स्थिती काय आहे. अशा स्थितीमध्ये त्याचा विचार केला जातो. मग बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी नेमकी काय भूमिका मांडली की जी अशी एक व्यवस्था आपण निर्माण करू की त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला म्हणजे की ही लोकांच्या हातामध्ये जेव्हा सत्ता पूर्णपणे जाईल, लोकांना आपल्या अधिकार आणि कर्तव्य कळतील, लोकांना आपली प्रिव्हिलेजेस कळतील, त्यानंतर ती लोकशाही ही हळूहळू मजबूत होईल किंवा ती निश्चित होईल असं त्यांना वाटत होतं. मग हे करण्यासाठी सांगितलं ठीक आहे, डेमोक्रेसी इट्स अ गुड थिंग, गुड फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. मग गुड फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हे मान्य केल्यानंतर पुन्हा मला बाबासाहेब म्हटले देर आर 2 टाईप्स ऑफ डेमोक्रेसीज. 2 टाईप्स म्हणजे काय नेमकं इथे इंडियामध्ये, तर एक डेमोक्रेसी आपली ही पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे आणि दुसरं प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. आपल्याला नेमकं कुठल्या प्रकारचं शासन असावं. मग लोकांनी इतके विद्वान स्टॉलवर्ड्स लोक होते. ऑफकोर्स बाबासाहेब वी रिक्वायर्ड अ पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. मग पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हे घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हटले की बाबा ही मोठी अडचण आहे, तुम्ही याच्यावरती संपूर्ण चांगली गोष्ट आहे, हा रेस्पॉन्स चांगला आहे संविधान सभेकडून येणारा, परंतु याच्यामध्येच थोड्याशा अडचणी आहेत. तर ही अडचण कुठली, मग एक्सप्लेनेशन करत गेले बाबासाहेब त्याच्यामध्ये की हे एक गोष्ट अशी आहे की आपल्याला जर व्यवस्था पाहिजे असेल तर त्या व्यवस्थामध्ये आपण सर्वांनी मगाशी चर्चा केल्याप्रमाणे म्हणा किंवा संविधान सभेने केलेली चर्चा, त्यामध्ये असं झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा देर आर 2 टाईप्स ऑफ थिंग्स इन पार्लमेंट ऑल्सो. म्हणजे पार्लमेंटच्या मध्ये सुद्धा ही व्यवस्था प्रिन्सिपल म्हणून, तत्व म्हणून ते आपल्याला स्वीकारायचं, बघायचं आहे. तर ते काय होतं, वन फॉर्म इज लेस रेस्पॉन्सिबल अँड मोर स्टेबल. दिस इज वन फॉर्म, लेस रेस्पॉन्सिबल अँड मोर स्टेबल. आणि दुसरा फॉर्म आहे की लेस स्टेबल अँड मोर रेस्पॉन्सिबल. मग आपल्याला हे 2 प्रकार आहेत आपल्याकडे, संसदेचेच 2 प्रकार आहेत आणि ते प्रचलित आहेत, आत्ता सध्या व्यवस्थापनेमध्ये प्रचलित आहेत. तर लोकांनी मान्य केले की बाबासाहेब आपण इतकी वर्ष स्टॅबिलिटी होती आपल्याकडे, स्थैर्य होतं. अनेक राज्य, ब्रिटिशांचंच उदाहरण घेतलं तर 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. त्यावेळेस जे काही मोगल होते किंवा आणखी कोणी राज्य होते त्यांचा 100-100, 200 वर्षाचा इतिहास आहे. अशा स्थितीमध्ये आपल्याला आता तसली स्टॅबिलिटी नको, तर आपल्याला अकाउंटेबिलिटी असणारं, रेस्पॉन्सिबिलिटी असणारं आपल्याला सरकार हवं आहे. आता हे सरकार जर मग ते कसं निर्माण होऊ शकेल, कुठल्या फॉर्ममध्ये होऊ शकेल, तर बाबासाहेबांनी सांगितलं की ठीक आहे आपण त्या पद्धतीचं गव्हर्नमेंट आपल्या देशामध्ये निर्माण करू. आता हे गव्हर्नमेंट निर्माण करण्यासाठी पुन्हा एक आपल्याकडे इंग्लंडचं उदाहरण होतं आपल्या इमिडिएटली. हे युनिटेड फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट तिथे आहे आणि अमेरिकेमध्ये फेडरल स्ट्रक्चर आहे. हे दोन्ही फॉर्म हे काय आहेत, लोकशाहीचेच फॉर्म आहेत. पण अशा स्थितीमध्ये आपल्याला इंग्लंडचा फॉर्म घेता येतो का त्याचा घेता येईल, अमेरिकेचा फॉर्म घेता येईल, त्याच्यावर चर्चा करत ह्या आपली नेमकी कुठली राजकीय व्यवस्था आपण आपल्या जीवन प्रणालीमध्ये करायची. तर या गोष्टी मात्र लोकांनी फार काही मोठा रेस्पॉन्स बाबासाहेबांना दिला नाही, होऊ शकलं नाही, ते उत्तर मिळू शकलं नाही. आणि मग बाबासाहेब असं म्हणाले की आपल्याला या लेस रेस्पॉन्सिबल, लेस स्टेबल अँड मोर रेस्पॉन्सिबल जो हा फॉर्म आहे तो आपल्याकडे लागू करावा लागेल. परंतु इंग्लंडमध्ये जी पद्धती आहे ती इंग्लंडमध्ये पद्धती जी आहे ती वंशपरंपरागत पद्धत आहे. ही जशीच्या तशी आपल्याला त्याची कॉपीराईट करता येणार नाही किंवा स्वीकारता येणार नाही. मग हे संविधान निर्मिती करत असताना
हा वेगळा फॉर्म आपल्याकडे पाहिजे. म्हणून हे युनिक असं एक नेचर बाबासाहेबांच्या समोर होतं आणि ते लोकांच्या समोर त्यांनी सांगितलं. ते असं होतं की आपण पार्लमेंटरी फॉर्म स्वीकारायचा, पार्लमेंटरी फॉर्ममधून जायचं, प्रोसेसमधून जायचं. मग लेस स्टेबल अँड मोर रेस्पॉन्सिबल हा म्हणजे पुढे पार्लमेंटला कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटीचं स्वरूप दिलं. आणि कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटीचं स्वरूप देताना बाबासाहेबांनी स्पष्टपणे लोकांना निवडून येण्यासंबंधी प्रातिनिधिक पद्धत करून हे लोकांच्या मार्फत आपल्या देशाचं प्रशासन चालावं, इतक्या गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत. आणि मग एकदा हे स्वीकारल्यानंतर की पार्लमेंट हे कलेक्टिव्ह किंवा सामूहिक तत्त्वज्ञानाच्या सामूहिक जबाबदारीचं जे तत्त्वज्ञान आहे ते स्वीकारून घेतल्यानंतर त्या पद्धतीनं याची संरचना आपल्याला करावी लागेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी या संसदेसाठी जसे इंग्लंड अमेरिकेमध्ये आहेत तसे 2 सभागृह तयार केली, नाही असं नाही. आपल्याकडे एक राज्यसभा होती आणि दुसरी ही लोकसभा आहे. तर राज्यसभा आणि लोकसभा यांच्या मार्फत आपल्या देशाचा कारभार चालावं. परंतु तिथं इंग्लंडमध्येच प्रेसिडेंट किंग व्हिक्टोरियाचा आहे, मॉनर्किकल फॉर्म आहे, पण आपल्याकडे तशी व्यवस्था करता येणार नाही आणि म्हणून आपल्याकडे प्रेसिडेन्शियल फॉर्म घेतला. हे वेगळे पण कसं होतं गेलं बघा. युनिटरी फॉर्ममध्ये म्हणजे आपल्याकडचे प्रेसिडेन्शियल फॉर्म तो म्हणजे आपली अध्यक्षीय शासन पद्धती, अध्यक्ष हा आपल्याकडे प्रमुख आहे, तो वंश परंपरागत नाही. पण तो अमेरिकेच्या अध्यक्षपदासारखा नाही, तो आपण लोकांनी नॉमिनेट केला जातो किंवा पार्लमेंट संसद नॉमिनेट करतं आणि त्यातून मग ते होतं. परंतु नॉमिनेट हे नाही, राष्ट्रपतीची रितसर निवड होते. बाबासाहेबांनी ज्या काही त्याच्यामध्ये तरतुदी केल्या त्याच्यामध्ये ज्या इलेक्ट्रल कॉलेजमध्ये त्यांना कॅन्डिडेचर घेऊन त्यांच्या मार्फत इलेक्शन घेऊन मग ती निवड व्हावी. त्याच्यासाठी इलेक्ट्रल कॉलेज, प्रेफरन्शियल सिंगल ट्रान्सफरेबल वोट, सिक्रेट वोट ही पद्धत त्याच्यामध्ये स्वीकारली बाबासाहेबांनी की ज्या व्यवस्थेमध्ये कसल्या पद्धतीचं करप्शन होत नाही किंवा त्या व्यवस्थेमध्ये एखादं मतही कोणाचं वाया जात नाही, अशा पद्धतीची ती पद्धती स्वीकारून ती लागू केली राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी. तर हा फार विस्तारात जाण्याचा भाग आहे, परंतु सगळ्या गोष्टी आपण त्याची चर्चा करणार नाही. हे सभागृह निर्माण करून त्याच्या मार्फत आपला कारभार सुरू केला. हा इथपर्यंत स्ट्रक्चरचा भाग आहे. एक प्रेसिडेंट असतील, एक प्राईम मिनिस्टर असेल, 2 सभागृह असतील आणि या सभागृहांच्या मार्फत मग या देशातील लेजिस्लेचर कायदे निर्मितीचे कामं प्रोसेस सुरू राहतील. हा लेजिस्लेटिव्ह भागचा भाग आहे. आणि प्राईम मिनिस्टर जो आहे तो आपल्याकडे त्यांनी खरा प्रमुख ठेवला, जे त्याला डी फॅक्टो सॉव्हरेन म्हणतात. तर डी फॅक्टो सॉव्हरेन म्हणून प्राईम मिनिस्टरचं स्थान निश्चित केलं आणि डी ज्युअर सॉव्हरेन म्हणून राष्ट्रपतीचं स्थान. एक सर्वसाधारण व्यक्ती असावी, देशाचं राष्ट्राचं प्रतिनिधित्व हे कोण करतं अशा स्थितीमध्ये पार्लमेंटरी फॉर्ममध्ये, तर प्रधानमंत्र्यांना करता येत नाही. या देशाचं प्रतिनिधित्व हा राष्ट्रपती करेल आणि प्रधानमंत्री मात्र ह्या सरकारचं शासनाचं प्रतिनिधित्व करतील, अशी तरतूद त्याच्यामध्ये केली गेली. ही व्यवस्था आपल्याला किंवा इतर लोकांच्या दृष्टिकोनातून नवीन आहे, ती लागू झाली. आता गेली 75 वर्ष अतिशय शिस्तबद्ध रीतीनं हा व्यवहार सुरू आहे आपल्या लोकशाहीचा. आता हे पार्लमेंट आहे, पार्लमेंट ही कामं कशी करणार, कुठल्या पद्धतीने कुठल्या प्रोसेसमध्ये जाणार, तर आपल्याकडे त्याच्यासाठी कायदे असणारी एक लिस्ट तयार केली बाबासाहेबांनी किंवा त्या संविधान सभेने. काय केलं, घटनेमध्ये नमूद केलं, एक स्टेट युनियन लिस्ट असते, ते केंद्राला अधिकार देते. दुसरी स्टेट लिस्ट असते, ती राज्यांना अधिकार देते. आणि एक कंकरंट लिस्ट असते, ती दोघांना सामायिक, म्हणजे दोघांना गरज वाटल्यास त्या विषयावरती कायदा करता यावा. हे केलं. दुसरी गोष्ट महत्त्वाची आमच्या या पार्लमेंट संसदेच्या दृष्टिकोनातून, एक तर स्ट्रक्चर बाबासाहेबांनी देशात निर्माण केलं तो फेडरल आहे. एका बाजूला स्टेट आहेत, नंतर स्टेट्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला केंद्र आहे, सेंटर आहे. एक स्ट्रॉंग सेंटर आपल्याकडे आहे आणि हे फेडरल आहे. आता हे सुद्धा जेताना ह्या स्टेट्स ज्या आहेत त्या स्टेट्सना सुद्धा
पूर्ण अंशानं शक्ती असावी, पॉवर असाव्या. ह्या संविधानातून प्राप्त होणारी पॉवर असावी. कारण पूर्वीचं जे काय होतं 1935च्या कायद्यामध्ये आलेलं होतं ते डायरॅर्किकल फॉर्म होता, तो काढून टाकला गेला. द्विदल पद्धती होती ती काढून टाकली गेली भारतीय संविधान नवीन तयार करत असताना. आणि द्विदल पद्धतीमध्ये काय होतं, ब्रिटिशांचं केंद्रीय सत्ता होती आणि प्रॉव्हिन्सेसला पॉवर दिलेले पॉवर्स होत्या. पण कोणत्याही क्षणी त्या पॉवर स्टॅग्नेट करणं, थांबवणं किंवा त्यांना आदेश केंद्राच्या मार्फतच आदेश देणं या गोष्टी होत्या. आणि लोकांच्या जनतेच्या हिताचा त्याच्यामध्ये फारसा विचार केला जात नव्हता, अशी स्थिती होती. आणि सरकारी अधिकाऱ्यांना विशेष महत्त्व होतं. तर अशा परिस्थितीमध्ये तो जुना जरी वर्केबल होता चांगला तो फॉर्म, तर तो डायरॅर्किकल फॉर्म काढून टाकून बाबासाहेब ही नवीन निर्मिती बाबासाहेबांनी अंतर्भूत केलेली ही व्यवस्था आहे. ही फेडरल स्ट्रक्चर हे कसं आलं, कुठून आलं, तर ही फेडरल स्ट्रक्चर आणि मग अमेरिकेचं याच्यामध्ये काय फरक आहे अशी चर्चा होईल ना आपल्या पुढे. मग युनिटरी फॉर्म गव्हर्नमेंटचा भारताचा आहे की फेडरल आहे, आता याच्यावरती विचार झाले पुष्कळ आहे. युनिटरी फॉर्म आहे आणि हे फेडरल आहे. तर अमेरिकेमध्ये स्टेट्स आहेत आणि ते स्टेट्स जवळजवळ 50 स्टेट्स आहेत. आणि 50 स्टेट्समध्ये या 50 स्टेट्समध्ये हे कॉन्फेडरेशनमधून निर्माण झालेली स्टेट्स आहेत. ते स्वतः अस्तित्वात होते अगोदरच. तसं आपल्याकडचे राज्य अस्तित्वात नव्हती, संस्थानं अस्तित्वात होती आपल्याकडे. अमेरिकेमध्ये ही जी काही राज्य होती ती सुद्धा पूर्वी वसाहती होत्या. वसाहतीचं स्वरूप होतं. आणि त्यांना असं वाटत होतं की आपल्यावरती आक्रमणं होत आहेत, आपल्याला खूपच त्रास होतो, आपला व्यापार नीट करता येत नाही, परराष्ट्र धोरण आपल्याकडे नीट नाही, यासाठी आपल्याला एक स्ट्रॉंग सेंटर असलं पाहिजे असं वाटून या लोकांनी एकत्रित येऊन त्याचं एक कॉन्फेडरेशन निर्माण केलं. आणि त्या कॉन्फेडरेशनमधून त्यांनी काय केलं, स्वतःकडचे अधिकार स्वतःकडे ठेवले, पण या सगळ्यावरती एक सुपरवायझरी आणि संपूर्ण युनायटेड स्टेट्सची किंवा अमेरिकेचं धोरण त्यांच्याकडे असावं, त्याची ती मालकी असावी. मालकी म्हणजे अधिकार, ऑटोनॉमी असावी त्याच्याकडे, इतका विचार करून त्या पद्धती स्वीकारल्या. आता भारतामध्ये मात्र ही गोष्ट वेगळी आहे. भारतात राज्य कधी निर्माण झाली, पूर्वी ही संस्थानं होती पुष्कळ, 500 होती. मग तेवढी राज्य आहेत का आता आपल्याकडे? नाही. तर यामध्ये काय झालं की आपल्याकडे ज्या स्टेट्स तयार केल्या गेल्या किंवा राज्य निर्माण झाली, ती राज्य आणि अमेरिकेचे राज्य याच्यामध्ये फरक आहे. भारतीय संविधान निर्माण झाल्यानंतर जी पूर्वी प्रांत होते आपल्या देशात, त्या प्रांताचे पुन्हा छोटे छोटे भाग केले गेले. ते भाषावार प्रांतरचना म्हणतो, पण त्याला भाषेतून असेल किंवा तिथल्या लोकांच्या हितसंबंधातून असेल, त्यानुरूप आपल्याला हे जी राज्य निर्माण केली गेली आपल्याकडे आणि ती त्यांना मग त्यांच्या ठिकाणी पॉवर्स डिस्ट्रीब्यूट केल्या गेल्या. तर ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट आमच्या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे की विचारवंतांनी, की फरक सांगत असताना मला असं वाटतं की ही जी स्टेट्स आहेत ती स्टेट्स भारताच्या संविधानाने निर्माण केलेली आहेत. केंद्रातून ते उत्सर्जित झालेल्या सत्ता आहेत. त्याला केंद्रोत्सारी असं म्हटलं जातं. त्याला सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रीपेटल हे 2 नावं आहेत. सेंट्रीपेटल ही आहे की बाबा केंद्रातून उत्सर्जित करून निर्माण झालेली राज्य, आणि सेंट्रीफ्युगलमध्ये ही सत्ता तिकडे जातात. म्हणजे जसं अमेरिकेमधलं सांगितलं की स्टेट्स ह्या केंद्राकडे आकर्षित झाल्या, आपल्याकडे केंद्राने ही राज्य उत्सर्जित केली. म्हणजे हे लोकांना, सर्वसामान्य माणसांना लक्षात असणं आवश्यक आहे. आज अमेरिकेमध्ये स्थिती आहे की राज्यांना बाहेर फुटून निघण्याचा अधिकार असून सुद्धा ते फुटून निघत नाहीत राज्यातून, कारण त्याचं कॉन्फेडरेशन असल्यामुळे त्यांचं हित अमेरिकेच्या केंद्रीय सत्तेमध्येच आहे. प्रत्येक राज्य तिथं जाणून आहे, म्हणून त्यांना फुटून निघण्याचं त्याचं स्वतंत्र संविधान आहे. त्यांना फुटून निघण्याचं स्वातंत्र्य असून सुद्धा ते वापरलं जात नाही, पाळलं जात नाही. आणि ते एकरूप आहेत, एक संघ आहेत. भारताच्या संदर्भामध्ये काय आहे का, भारतीय सत्तेच्या संदर्भात आपल्या स्टेट्सना कुणालाही फुटून निघण्याचं कसलंही स्वातंत्र्य नाही. आपल्या रिपब्लिकमधून, आपल्या गणराज्यामधून त्यांना बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य नाही. आता हे असं का बोलायचं आपण, कशासाठी? जर उद्या निर्माण झालं, उद्या काय पुढं तो मुद्दा महत्वाचा आहे, मी बोलणार तो असा मुद्दा आहे की ते इंग्लंडच्या सत्तेसारखं
सत्ता हळूहळू विकसित झालेली युनिटरी फॉर्म नाही आपला. किंवा अमेरिकेसारखं एखाद्या फेडरेशन कॉन्फेडरेशनचे लोक एकत्र आले आणि त्यातून फेडरेशन झालं असंही नाही. मग एक स्वतंत्र संविधान मिळाल्यानंतर भारत लोकांना स्वतंत्र संविधान मिळाल्यानंतर त्या संविधानाच्या निर्मितीचा एक भाग म्हणून आजची राज्य अस्तित्वात आहेत. ही स्थिती महत्त्वाची वाटते मला. आणि याला मग बाबासाहेबांनी काय लोकांनी काय म्हटलं, काय चर्चा केली की हे फेडरेशनचंच एक ग्रुप आहे, कॉन्फेडरेशन आहे वगैरे वगैरे. ते याला काही असं न म्हणता बाबासाहेबांनी तो ह्या फेडरेशनबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की इट्स नॉट युनिटरी नॉर अ फेडरल बट इट्स अ क्वाझी फेडरल. आता क्वाझी फेडरल असं म्हटलं बाबासाहेब त्याला. तर क्वाझी फेडरल म्हणण्याचं काय कारण आहे, तर संविधान निर्मिती करत असतानाच या संविधानाचा मुख्य उद्देश किंवा हेतू आहे ना, पहिल्या प्रकरणापासून ती सुरुवात होते. संविधानाच्या पहिल्या प्रकरणापासून की इट्स अ युनियन ऑफ स्टेट्स. इट्स अ युनियन ऑफ स्टेट्स. मग युनियन ऑफ स्टेट्स असं म्हणताना मग युनिटरी फॉर्म आहे का? नाही. संपूर्ण युनिटरी फॉर्म आहे का? नाही, ॲज कम्पेअर टू इंग्लंड. म्हणून याचं वेगळेपण सांगत असताना बाबासाहेबांनी सांगितलं की इट इज वर्केबल बोथ इन पीस टाईम अँड इन वॉर टाईम. आता पीस टाईममध्ये म्हणजे हे संविधान जेव्हा लागू झालेलं आहे आणि तिथपासून जे वाटचाल आपली होणार आहे त्या वाटचालीमध्ये एखादं संकट आपल्या देशावरती उद्भवलं, एखादी काहीतरी गोष्ट झाली, राजकीय अवस्था निर्माण झाली, तर तेव्हा राजकीय काहीच निर्माण होऊ शकतं ना. उद्या कोणी काही संविधानाबद्दल काही हस्तक्षेप करून संविधानाच्या मूळ ढाच्याला हात लावण्याचा कदाचित प्रयत्न होऊ शकतो. ती चर्चाही सध्या आहे. परंतु असं काही प्रकार जर झाला, होण्याची लक्षणं दिसले, तर ही सगळी राज्य एकत्र येतात. मग उदाहरणार्थ वारमध्ये एकत्र येतील. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये संविधानाला धक्का लागू देणार नाहीत अशी तरतूद बाबासाहेबांनी त्या युनिटरी फॉर्ममध्ये करून ठेवली. इतकं हे सगळं महत्त्वाचं आहे. आता हे दोन्ही गोष्टीबद्दल आपण बोललो. एक फेडरल गव्हर्नमेंट आणि जी युनिटरी फॉर्मबद्दल बोललो आपण. आणि परंतु हे नुसतं एक अभ्यासाचा स्ट्रक्चरचा भाग म्हणून नाही बोलता आलं आपल्याला. आज जे काही मला तर सांगता आलं ते त्याच्यामधले मुख्य बाबी काय आहेत, या रचना स्वीकारण्याच्या पाठीमागच्या नेमक्या गोष्टी कोण आहेत. आज विचार करताना हे युनिटरी फॉर्म आहे म्हणून सांगत असताना लोकांनी सांगितलं पाहिजे की बाबा हे युद्ध काळामध्ये आणि शांततेच्या काळामध्ये सारखंच काम करतं, तशी दुसरी व्यवस्था कुठंच नाही जगाच्या पाठीवरती. दुसरं सांगितलं पाहिजे की हे जे काही फेडरल स्ट्रक्चर आहे हे लोक स्वतःची स्वायत्तता टिकवण्यासाठी प्रयत्न करतील, न्यायव्यवस्था ही स्वतःची स्वायत्तता टिकवण्यासाठी प्रयत्न करेल. परंतु आता अमेरिकेमध्ये जर गेलात तर तुम्हाला असं फेडरल कोर्ट कुठं दिसतं का, ज्याच्या ठिकाणी त्या स्टेटची स्वतःची सुप्रीम कोर्ट्स आहेत अमेरिकेमध्ये. मग हे लोक तिथपर्यंत जातात. एखाद्या व्यक्तीचा मुद्दा, आता हे सारखं डोनाल्ड ट्रम्पचं पण घेतलं, तोही त्यांच्या स्टेटमधून गेला. म्हणजे परवा जे काही त्यांच्यावरती केसेस होत्या ते त्यांच्या स्टेट्समध्ये गेले आणि तिथून त्यांनी ते सिद्ध करून घेतलं की आपलं ही जी काही निवड आहे ती कायदेशीर आहे वगैरे वगैरे. तर हा झाला आपल्या भारतीय संविधानाच्या आणि या पार्लमेंटच्या संदर्भामधल्या ऑटोनॉमीचा भाग. आता प्रेसिडेंट आहेत परंतु त्यांना पॉवर्स नाहीत. पण पॉवर्स केव्हा आहेत, तेव्हा कधी प्राप्त होतील त्यांना, तर जेव्हा आणीबाणीसारखी परिस्थिती किंवा हे देशावरती असं अरिष्ट आलं तर राष्ट्रपती आपल्या पॉवर्स वापरू शकतील अशी तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये केली आहे. आणि मग पुढे आलं की न्यायव्यवस्थेचा आता आपण उल्लेख केला आणि त्याच्यानंतर हे कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळाचा एवढंच आहे, ते काही श्रेष्ठ नाही असं नाही. पार्लमेंटमध्ये त्यांची व्यवस्था कमी याच्यातला भाग नाही, परंतु किंवा त्यांची ऑटोनॉमी नाही असं नाही, परंतु त्याचं एक स्वरूप आहे संविधानाप्रमाणे लिहिल्याप्रमाणे की ही कार्यपालिका जी आहे ती लेजिस्लेशनने केलेले जे कायदे आहेत त्यांचं कामच एवढं आहे. ही कायदे मंडळाने केलेले कायदे आहेत ते कायदे त्या प्रकारे राबवले गेले पाहिजेत. एक्झिक्युटिव्हचं काम आहे, इट शुड इम्प्लिमेंट दी लॉज प्रोड्यूस बाय दी लेजिस्लेचर. आणि हे लॉज त्याचे झाले नाहीत, जर त्यांनी ते वापरले नाहीत
आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या समाज व्यवस्थेवरती दिसायला लागले तर मग त्याच्यामध्ये न्यायव्यवस्था ही हस्तक्षेप करते आणि एखादी गोष्ट लेजिस्लेचरनी समजा केली, कायदा तयार केला आणि तो गेला कोर्टाकडे, सुप्रीम कोर्टाकडे, की सुप्रीम कोर्ट त्याची सँक्शन लागते ना सुप्रीम कोर्टाची, प्रेसिडेंटची, तेव्हा सुप्रीम कोर्ट सरळ सरळ सांगतं की हा कायदा संसदेने केलेला, या लेजिस्लेशन केला कायदा, हा कायदा बाह्य, घटना बाह्य आहे, हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. दिस व्हॉट एव्हर जस्ट सब्जेक्ट हॅज कम फॉरवर्ड इज अनकॉन्स्टिट्युशनल. हे सांगण्याचे सगळे अधिकार संविधानाने आपल्या न्यायव्यवस्थेला दिलेले आहेत. आणखी एक गोष्ट या भारतीय संसदीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आपल्याकडे, ती दुर्लक्षित होत जाते. दुर्लक्षित अशासाठी केली काय, तर राजकारणाचा तो भाग असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, हितसंबंधाचे, राजकीय हितसंबंधाचा भाग असेल. उदाहरणार्थ आपल्याकडे काही डिपार्टमेंट्स आहेत, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ब्युरोज असतील किंवा आणखी काय, हे पूर्णपणे स्वायत्त असावेत असं संविधानात म्हटलेलं आहे, नमूद केलेलं आहे. दे मस्ट बी ऑटोनॉमस ओनली. ऑटोनॉमस, ते अराजकीय असले पाहिजेत. म्हणजे अराजकीय असणं ह्याची तरतूद त्याला संविधानानं संरक्षण दिलेलं आहे. आता मी एखादं उदाहरण सांगितलं तुम्हाला, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. ह्याच्यामध्ये राज्य सरकारना किंवा सत्तांना किंवा केंद्र सरकारला काय हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे, कुठं करू शकतात, ते कशासाठी करू शकतील. संविधानाने त्यांना जे अधिकार, जसे राष्ट्रपतीला दिलेले अधिकार, जसे न्यायव्यवस्थेला अधिकार दिलेत, तसे या व्यवस्थांना सुद्धा संविधानात्मक निर्मिती आहे आणि संविधानाने दिलेले अधिकार आहेत. मग आज स्थिती काय आहे, एक तर आपल्याकडे हे आयोग म्हणून ओळखले जातात, कमिशन्स, हे सगळे कमिशन्स आहेत. या ज्या संस्था आहेत ज्याला ऑटोनॉमी दिलेली आहे, संविधानानं संरक्षण दिलेलं आहे, त्या संस्थांना आपल्याकडे आयोग म्हटलं जातं. आणि हे आयोग पूर्ण स्वायत्त असावेत. कल्पना असेल आपल्याला की चांगले आयोग, आता इलेक्शन कमिशन असेल फॉर एक्झाम्पल, त्यांनी केलेली कार्य, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने आतापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झामिनेशन्स असतील किंवा त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते पूर्णपणे स्वायत्त असल्याचा अनुभव होतात आपल्याकडे. पण अलीकडच्या काळामध्ये मात्र त्या स्वायत्तता हळूहळू कमी होत आहेत. त्याच्यामध्ये कुणाचे इंटरेस्ट येत आहेत, कसे येत आहेत, याची व्यापक चर्चा सध्या देशामध्ये सुरू आहे. हाच प्रकार अमेरिकेमध्ये सुद्धा, जे फेडरल स्ट्रक्चर म्हणून आपण, हे का असावं, फेडरल का असतं, फेडरल स्ट्रक्चरमध्ये ह्या गोष्टी असतात, हे कमिशन्स असतं. म्हणजे क्वाझी फेडरल म्हटलं तरी सुद्धा आपल्याला ही व्यवस्था स्वीकारावीच लागली. तर त्याचं कारण असं आहे की हे दोन्हीकडे उपयुक्त होतं, राज्याला, घटक राज्याला आणि केंद्र सरकारला. कारण युनियन पब्लिक सर्व्हिस देशव्यापी म्हणजे सेवा व्यवस्था जर निर्माण करायची असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॅटर्न तयार करायचे असतील, तर या गोष्टीची आवश्यकता असते. नाहीतर ते वेगवेगळे घटक राज्य पण आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र अवस्था आहे आणि ते त्यांनी त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. आता हा भाग ते अमेरिकेमध्ये ती स्ट्रिक्ट आहेत, अमेरिकेमध्ये फारच स्ट्रिक्ट आहेत बरं का. आपल्याला सांगताना ह्या गोष्टी विचार केला तर आपण ह्या नियंत्रित का नाहीत आपल्याकडच्या गोष्टी, किंवा ह्या स्वतःचं नियमन का नाही यांच्यावरती, ह्या स्वायत्तता का नाही, तर ती लोक कसं ठेवलेलं त्यांनी आपल्याकडे, हे दोन कमिशन्स असतील तर ते काही कारणासाठी, कामासाठी किंवा त्यांच्यात अंतर्गत संबंधाचा भाग अमेरिकेमध्ये असल्याचं दिसून येतं. म्हणजे एका स्टेटमध्ये दोन कमिशन्स असतील तर एकाचं काम दुसऱ्यावरती अवलंबून आहे. म्हणजे एखादं पाण्याचं कॉर्पोरेशन, वॉटर कॉर्पोरेशन असेल आणि दुसरी इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन असेल, तर ते इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन त्या वॉटर कॉर्पोरेशनच्या काही गोष्टी थांबवू शकते किंवा काहीतरी होऊ शकते, कमिशनरना भेटावं लागतं. त्या अमेरिकेमधल्या त्या संस्थाच्या, त्या आयोगाच्या, कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना एकत्र बसावं लागतं, त्याच्या मीटिंग्स होतात आणि त्या तशा झाल्या की त्याच्यात फ्युजन तयार होतं आणि त्या मग ढिल्या पडतात. तसं होऊ नये म्हणून भारतामध्ये इतकं स्ट्रॉंग पोझिशन केली बाबासाहेबांनी, आंबेडकरांनी, की तुम्ही ही पोझिशन मेंटेन करणं आवश्यक आहे. काही उदाहरणं घेतली जातात, जशी रेस्पॉन्सिबिलिटी बोलताना आपल्याकडे काही मंत्र्यांनी आपलं जबाबदारी स्वीकारायची आणि पटकन राजीनामा द्यायचा, हे मॉरल्स आहेत सगळे या संविधानाची. तसं
इकडं ह्या जी काही आपल्याकडे आयोगाचा संदर्भ उल्लेख केला, इकडे फ्युजन्स आहेत, पण भारतामध्ये ती फ्युजन्स नाहीत, एकमेकावर अवलंबून नाहीत. आपली हे पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणून एक स्वतंत्र तरतूद, चांगली तरतूद ह्याच्यामध्ये आपल्या भारतीय संविधानामध्ये आहे आणि त्याचा वापर संसदेला करता येऊ शकतो. तर हा भाग झाला की संसदेचा दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे. तो भाग म्हणजे ज्या दर 5 वर्षांनी इलेक्शन्स होतात, त्या इलेक्शन्समध्ये फार महत्त्वाचे भाग आहेत. हे जरा संविधानात लोकांनी शिरलं पाहिजे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद जेव्हा बोलले या संदर्भामध्ये की आपण हे जे काही इलेक्शन्स आहेत हे ॲडल्ट फ्रँचाइजच्या माध्यमातून स्वीकारत आहोत, त्याच्यामध्ये फार मोठा वाटा त्या राजेंद्र प्रसादांचा आहे. ती भूमिका फार महत्त्वाची त्याने घेतलेली होती की कुठलं काय निवडून येणाऱ्या माणसाचं वय का असावं वगैरे वगैरे त्या गोष्टी आहेत. पण नागरिकांच्या अधिकारासंबंधी बोलत असताना त्यांना कुणाला अधिकार असावेत वगैरे वगैरे ही चर्चा झाली. आणि ही चर्चा अशी झाली की शिक्षित लोकांनाच फक्त असावं, कर भरणाऱ्या लोकांनाच ते अधिकार असावेत वोटिंगचे. ते सगळे प्रकार त्यांनी नाकारले राजेंद्र प्रसादांनी आणि ॲडल्ट फ्रँचाइजचा आग्रह त्यांनी धरला. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांना हे आवश्यकच होतं. आंबेडकरांची भूमिका याच्या पूर्वीची म्हणजे गोलमेज परिषदेमध्ये असताना सुद्धा ॲडल्ट फ्रँचाइजची भूमिका आंबेडकरांनी मांडलेली होती. तर तीच पुढे त्यांनी घेतली आणि आग्रह धरला आणि त्याचं क्रियान्वित केलं. आता हे ॲडल्ट फ्रँचाइज ह्याच्या माध्यमातून आपल्याला या इलेक्शन्स देशभर कंडक्ट करता येतील. म्हणजे ह्या आयोगाच्या माध्यमातून आयोग जर हे चांगले राहिले तर ह्या इलेक्शन, मला सांगायचा मुद्दा असा होता की तुम्ही एखादी पॉलिसी तुम्हाला राबवायची आहे किंवा निर्माण करायची देशासाठी, संपूर्ण देशासाठी, तर तुम्ही जेव्हा लोकांना विश्वासात घ्याल की नाही, तेव्हा लोकांना विश्वासात घेण्यासाठी हे विषय जाऊन प्रत्यक्ष लोकांच्या समोर समजून सांगायचे आहेत. ते देशाच्या संदर्भामध्ये, देशाच्या विकासाच्या संदर्भामध्ये असले पाहिजेत. एवढी खास तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. आज लोकांच्या हिताचे विषय आहेत का नाही हा भाग माणूस याचा विचार केला जात नाही. उदाहरणार्थ मी म्हणेन काय नको असं म्हणत नाहीत, परंतु तुमच्या कुठल्याही राज्यघटनेच्या तरतुदीमध्ये नसलेले विषय किंवा लोकांना तुम्ही यापूर्वी काही आश्वासनही दिलेले नाहीत असे विषय तुम्ही राजकारणाचा एक भाग बनवून त्याच्यावरती लोकांची मतं डायव्हर्ट करत असता. ती ही गोष्ट या अलीकडच्या काळामध्ये दिसते आहे. हो, काय मला फार नाही म्हणता येणार, पण समजा हे एक मंदिर मुवमेंट आहे. कुठे बाबा प्रत्येक मशिदीच्या किंवा प्रत्येक बौद्ध मंदिराच्या खाली उद्या हिंदूंचं मंदिर आहे. ह्या गोष्टी किती घटनात्मक आहेत, किती कायदेशीर आहेत. म्हणजे ही बाब विचार करण्यासाठी चिंताजनक आहे. देशात वातावरण निर्मिती म्हणजे दोन माणसांच्या मध्ये, दोन समाजामध्ये ह्या ध्रुवीकरणाचे प्रश्न निर्माण झालेत, मोठ्या प्रमाणात झालेले आहे. आणि म्हणून भारताच्या संविधानामध्ये जी खास तरतूद करण्यात आलेली आहे ती तरतूद हे असलेले कायदे जे फंडामेंटल राईट्स मुख्य आहेत आपले, ते फंडामेंटल राईट्स आणि त्याच्याबरोबर असलेली डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, मोठी जबाबदारी स्टेट पॉलिसीच्या संदर्भामध्ये या पार्लमेंटच्या कार्यकारिणींनी स्वीकारण्याची आवश्यकता आहे, घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच घटनेमध्ये दिलेलं आहे, घटनेमध्ये तुम्हाला बाहेरून काय आणावंही लागत नाही ना. तुम्हाला काय करायचं, निवडून आल्यानंतर काय करायचं, इफ यू कम इन पॉवर तुम्ही काय करू शकाल, तर तुम्हाला लोकांच्या समोर लोकांचे ते कार्यक्रम आहेत, घटनात्मक कार्यक्रम आहेत, तो त्यांना समजून सांगणे आणि त्या रूप कायदे करून मग तुम्हाला त्याची अंमलबजावणी करणे. तर या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. खरं म्हणजे संविधान स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नंतरची 22 वर्ष अतिशय चांगली गेली. या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी याचा अतिशय चांगला वापर झाला गेला. तर तो वापर असा केला गेला की मी म्हणेन असं सांगेन व केंद्राचं पॉलिसी काय असेल ते असं माहीत नाही आपल्याला, परंतु कृषी धोरण काय असावं, आपलं शिक्षणाचं धोरण काय असावं, समाज कल्याणाचं काय असावं, व्यापक कल्याणाचं लोकांच्या काय असावं, त्या राज्यांनी ठरवलं ना, त्याचे इम्प्लिमेंटेशन केलं, अंमलात आणलं आणि ते देवर लायबल रिस्पॉन्सिबल टू दी पीपल, लोकांना रिस्पॉन्सिबल धरून राहिले ते. म्हणून विकास दिसतो आपल्याकडे, कृषी विकास झालेला आहे आपल्याकडे, शिक्षणाचा विकास झाला राज्यांच्या मधून
समाज कल्याणाचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात होत गेलं आणि विकासाची जी काही आपण म्हणतो कामं, मग बाकीची सर्व कामं असतील ती राज्यांनी जी करायची आहेत ती या झालेल्या काळामध्ये व्यवस्थित झालेली आहे. कारण त्याचं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी तो राज्यांच्या लोकांच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपली नवीन आहे, भारतीय संविधानात असलेली ही नवीन गोष्ट आहे. तर नीतिमत्ता राज्यांनी पाळली पाहिजेत असा त्याच्यात लाभ आहे. जेवढा आग्रह आपण इकडे फंडामेंटल राईट्स संबंधात धरू, फंडामेंटल राईट्स जसं आपल्या प्रिॲम्बलमध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की एक संपूर्ण देशाचं काय चित्र असावं, काय व्यवस्था असावी, तर लोकशाहीच्या वरती आधारित आहे. लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, जस्टिस वगैरे या मुद्दे आहेत. त्याच्यावरती आपण खूप बोललेलं आहे, अजूनही खूप बोलण्यासारखं आहे त्याच्यावरती. परंतु हे वेगळे पण सांगत असताना हे प्राप्त करता आलं पाहिजे संपूर्ण देशातल्या नागरिकांना. तर तो भाग फंडामेंटलला आपण लगेच कोर्टामध्ये जाऊ शकतो. फंडामेंटल राईट्सच्या अगेन्स्ट काही झालं तर वी जस्ट गो इन द कोर्ट ऑफ लॉ. तसं ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीच्या संदर्भात तसं करता येत नाही असं म्हटले. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी गांधीच्या मध्ये थोडंसं याच्याबद्दलच झालेला होता प्रकार की गांधींनी सरळ सांगितलं होतं की आंबेडकर हे करतायत ठीक आहे, परंतु हा एक कोरा चेक आहे, ह्या पुढच्या लोकांच्यासाठी केवळ आश्वासनाचा कोरा चेक आहे आणि बाउन्स झाला तर मग सगळेच घोटाळे होते वगैरे अशा पद्धतीचं होतं ते. पण बाबासाहेबांनी सांगितले नीतिमत्ता ही कोऱ्या चेकवर चालत नाही म्हणाले. नीतिमत्ता ही नीतिमत्ताच असू शकते, त्याला पुढची त्याच्यामध्ये अशी संस्था आहे, जर हे पाळलं नाही त्या लोकांनी, सरकारने, मग केंद्र सरकार असतील किंवा राज्य सरकार असतील, यांनी जर ही नीतिमत्ता पाळली नाही तर पुढच्या येणाऱ्या पंचवार्षिक योजनेत निवडणुकीमध्ये ते काय म्हणून जातील लोकांच्या समोर. पहिल्या ह्याच्यात आपण केलं नाही, हे पाळलं नाही, मग दुसऱ्या वेळेस आपल्याला लोक विचारतील ना, मग हे तुम्ही केलं नाही याबद्दल असा हा भाग त्याच्यामधला घेतलेला आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ह्या फंडामेंटल राईट्स इतक्याच महत्त्वाच्या मांडलेल्या आहेत. म्हणून भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये आणि भारतातलं जे संसदीय पद्धत आहे, जी लोकशाहीवरती आधारित पद्धत आहे, ही लोकशाहीवरती आधारित असलेली पद्धत कुणालाही टाकता येणार नाही, कुणालाही सोडून देता येणार नाही. कुठल्याही राज्यकर्त्या साध्या गोष्टी आहेत. यापूर्वी सुद्धा प्राईम मिनिस्टर मिसेस इंदिरा गांधी असताना असं झालं होतं एक मुद्दा की राष्ट्रीय अध्यक्षीय पद्धतीचं फार मोठं चर्चा सुरू झाली. चर्चा कोणी केली? वसंत साठे नावाचे आपले महाराष्ट्रीयग्रस्त होते. प्रेसिडेन्शियल फॉर्म बद्दल ते सारखं बोलायला आले. मग म्हटलं हे चालत नाही, तुम्ही शांत राहा म्हणा. साठेंना त्यांनी गप्प बसवला. म्हणजे जे लोकशाहीचं हे आपण घेतलेलं स्वीकारलेलं आहे त्यामध्ये दुसरी कुठलीही व्यवस्था कोणत्याही कारणाने ती डोकावू शकत नाही, हे आपण या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपला वेगळेपण जो म्हणतो आपण, ते वेगळेपण आलेलं असं आहे की ठीक आहे, मी मगाशी बोललो कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला अपयश आलं असेल काहीतरी कुठेतरी, तर सगळ्यांनी एकाने राजीनामा दिला, सगळेच राजीनामा देतात. काहीतरी प्रधानमंत्र्यांनी ते करावं लागतं. तर ह्याच्यात म्हटलेलं आहे की ही जी काही पार्लमेंटरी फॉर्म आहे ही एखाद्या पाण्यावर चालणाऱ्या बोटीसारखी आहे आणि प्रधानमंत्री हा त्या बोटीचा कप्तान आहे, कॅप्टन आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्या बोटीत पाणी शिरलं किंवा काय झालं तर त्या कॅप्टन सकट सगळी बोटच बुडते. म्हणजे नुसता कॅप्टन बुडत नाही, ती बोटच बुडते. इतकं ते कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटीचं तत्व महत्त्वाचं मानलंय आपल्या लोकशाहीमध्ये. आता हे सुद्धा पाळणं आवश्यक आहे. हा तुमच्या नैतिकतेचा तर भाग आहेच आहे, परंतु संविधानाचं रक्षण करायचं असेल, संविधानाच्या नीतिनियमांचं, संविधानाच्या कायद्याचं रक्षण करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी पाळाव्या लागतील. आज त्याला पायवाटा फुटलेल्या आहेत, त्याला खूपच वेगळं आहे. कितीही मोठं अपयश आपल्या एखाद्या डिपार्टमेंटला आलं तरी कोणीही मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून राजीनामा घेत नाहीत किंवा राजीनामा दिला जात नाही. अत्यंत फार मोठे गंभीर स्वरूपाचे आरोप सिद्ध होऊन सुद्धा लोक जात नाही. उदाहरणार्थ एखाद्या रेल्वेचा मोठा अपघात असेल, एखाद्या विमानसेवेचा मोठा अपघात असेल, त्याच्यामध्ये तुम्ही लोक काय करतो बाबा, त्याच्या अधिकाऱ्याची तरी किमान चौकशी करा. तर अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी नाही. अशा पद्धतीचं वर्तन हे कुठून कसं प्रविष्ट झालेलं आहे याचं संशोधन करण्याची आवश्यकता आहे.
आता एक दुसरा संसदीय संदर्भातला मुद्दा बरं का, मुद्दाम हे आपल्या समोर हे सांगणं गरजेचं आहे. याच्यावर दुर्लक्ष केलं जातं. इतक्या 75 वर्षामध्ये सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष का केलं जातं? संसदीय लोकशाहीचं धोरण आहे की बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक जे मेजॉरिटीमध्ये निवडून येतील या देशामध्ये ते सत्ताधारी बनतील, सत्ता स्थापन करण्याचा त्यांना अधिकार प्राप्त होतो. अल्पसंख्याकांनी विरोधी बाकावर बसायचं किंवा विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काम करायचं असतं. या गोष्टीबद्दल सुद्धा बोलतात. तुम्हाला अधिकार आहे, सत्ता आहे आणि हा विरोधी पक्ष आहे. तर विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्यात अभिप्रेत सांगितलेली आहे की इट शुड बी इट शुड बी अ स्ट्रॉंग अपोजिशन पार्टी. साधी नाही आहे. एखादा शब्द उच्चारला घेतला तर पूर्वी जे नेहरूसारखी माणसं त्या माणसाच्या क्वेश्चनचा रिस्पेक्ट करायचे. नेहरूचं काय नाव घ्यावं काय मला माहित नाही, बट दे हॅड गॉट लिटल मोरालिटी. yes, respected person is talking and let us take into consideration his views or his ideas. हे बोललं जात होतं. आता अशा स्थितीमध्ये एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर आणू इच्छितो की तो जो सतत बाबासाहेब आंबेडकरांना खटकलेला होता की ठीक आहे, ओके, पार्लमेंटरी फॉर्म हा एका मेजॉरिटीमध्ये निवडून आलेल्या पार्टीचं सरकार असू शकतं, परंतु आपल्या देशाची स्थिती तशी नाही. ॲब्सोल्युटली तशी स्थिती आपल्या देशाची नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात लक्षात आलेलं होतं. आता मी मुद्दाम आपल्याकडे सांगू शकतो काही लोकांना की आज स्थिती इतकी बिकट झालेली आहे की आंबेडकरांचं हे तत्वज्ञान इथं तुम्हाला आठवत नाही. भारताची संसद ही मेजॉरिटी या विचारावरती बहुमतावरती आधारित आहे, परंतु बाबासाहेब म्हणत असताना जे देशामध्ये निर्णय घेतले जातील किंवा देशासाठी जे कार्य केलं जाईल ते कार्य कसं केलं जाईल, अशा विभाजनामध्ये, तुमच्या विभक्ततावादामध्ये, तुमच्या पक्षीय ध्रुवीकरणाच्या परिस्थितीमध्ये हे होऊ शकतं. नाही करा तुम्ही राज्यकारभार. इंग्लंडमध्ये सुद्धा होतो ना. जे काही विरोधी पक्ष आणि तिथे जे लॉर्ड्स आहेत आणि इकडे जे टोरीज आहेत आपले ह्याचे लिबरल पार्टीचे लोक आहेत, तिथं मात्र एका लिबरल पार्टीने निर्माण केलेला प्रश्न सुद्धा होता आणि उलटून पालटून लगेच सरकार बदलतात तिथं. ते का होतं तर तिथं मॉरॅलिटी अजूनही तिथे पॉलिटिकल मॉरॅलिटी जपली जाते. आपल्याकडे मी हा भाग तो सोडाच, जो प्लेन सेशनमध्ये प्लेन स्थितीमध्ये ही मेजॉरिटी आणि ही मायनॉरिटी, परंतु अशा स्थितीमध्ये जर काही गोष्टी घडल्या आणि ती जबाबदारी सरकारने स्वीकारली तर या गोष्टीशिवाय त्यांना पदावरून खाली बसावं लागतं, सत्तेवरून खाली बसावं लागतं. आणि ह्या गोष्टी तर अजून फार काही मोठ्या प्रमाणात आपल्याकडे दिसत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा जो आंबेडकरांनी सांगितलेला मुद्दा होता तो की सगळ्या देशामध्ये पॉलिटिकल मेजॉरिटी अँड पॉलिटिकल मायनॉरिटी असं चित्र आहे. माय डिअर फ्रेंड्स हे म्हणाले बाबासाहेब त्या काळात संसदीय लोकांना की हे पॉलिटिकल मेजॉरिटी अँड पॉलिटिकल मायनॉरिटी हे लोकशाही म्हणजे पार्लमेंटचा आहे, हा एक तत्वज्ञानाचा आहे, हा सिद्धांतच आहे. पण भारतीयांचं चित्र फार वेगळं आहे. याच्या संदर्भात काय करणार? भारतामध्ये जी मेजॉरिटी निर्माण होईल पॉलिटिकल मेजॉरिटी, ती पॉलिटिकल मेजॉरिटी राहत नाही, उरत नाही. दॅट मेजॉरिटी बिकम्स अ कम्युनल मेजॉरिटी. तर वी हॅव गॉट कम्युनल मेजॉरिटी अँड कम्युनल मायनॉरिटीज. ही स्थिती आपल्या भारतीय राजकारणामध्ये फार मोठा अडसर आहे, फार फार मोठा. म्हणून एकूण हे 75 वर्ष संविधानाचे झाल्यानंतर सुद्धा आज ती स्थिती आपल्याला दिसते. ती स्थिती दिसते म्हणजे कुठलं ध्रुवीकरण होतं. हे राजकीय व्यवस्था ही नेवर रिमेन्स ॲज पॉलिटिकल मेजॉरिटी अँड पॉलिटिकल मायनॉरिटी. हे होत नाही आपल्याकडे. याला वेगळा अर्थ होतो आणि आपली लोकशाही, आपलं पार्लमेंट हे करप्ट बनतं. अशा स्थितीमध्ये ही मोठी समस्या मी मुद्दाम आपल्या समोर आज सांगतो आहे इथं की भारतामध्ये ही कम्युनिटी मेजॉरिटी आणि कम्युनल मायनॉरिटी ही जशी पार्लमेंटमध्ये आहे तशीच ती विधानमंडळामध्ये सुद्धा आहे, तशीच ती तुमच्या पंचायत राज्यामध्ये, जिल्हा परिषदांच्यामध्ये आणि तशीच ती तुमच्या ग्रामपंचायतीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. हे चित्र अतिशय वाईट आहे. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं तुम्हाला की जातीवरती आधारित किंवा हे जातीवरती असलेलं जाती व्यवस्था म्हणजे ज्याला आपण
पुष्कळचं विवरण करतो की विविधतापूर्ण हे असणं, एकजिन्सी समाजामध्ये तुम्हाला विविधता ही करता येईल. म्हणजे इंग्लंडमध्ये असतील तर ख्रिश्चन आहे, पुन्हा हे अमुक आहे, तो कॅथलिक आहे, हे आहे, ते आहे, तर ते सगळे एक होऊ शकतात. एक म्हणत नाही मी त्याला, एकही आपल्या देशात पण आहे म्हणाल तुम्ही, परंतु प्रत्यक्ष जीवन प्रवाहामध्ये मात्र ते ऐक्य आपल्याकडे दिसत नाही. आणि अशा स्थितीमध्ये आपण ज्या भारतीयत्वाचा विचार करतो, भारतीय होण्याचा विचार करतो, तो आपल्या देशाच्या लोकांच्याकडे म्हणजे कधी तिकडे जाईल सरकेल याची मला म्हणजे खात्रीच वाटत नाही. भारतीय नागरिकांनी सगळ्यांनी आपण भारतीय आहोत असं म्हणणं हे घटनेचा सिद्धांत आहे खरं म्हणजे. आणि राज्यघटनेचा सिद्धांत आणि यानुरूप वागणं हा एक विचार अजूनही लोक, आपल्या राजकीय लोकांची ती गरज आहे, त्यांनी समाजापर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. म्हणून संसद ही संसदेचा जो कारभार आपल्या देशाचा आहे, त्या देशाच्या कारभारामध्ये अनेक प्रश्न चर्चिले गेले, त्याचा विचार केला गेला, परंतु खरं म्हणजे याला किती तुम्ही मुख्य विचार मांडता की नाही याच्यावर पुष्कळ अवलंबून आहे. आंबेडकरांच्या या विचाराला किती प्राधान्य द्यायचं या द्यायचं नाही, कारण जे सगळं राजकीय अपयश आपलं आहे किंवा व्यवस्था आहे, ती व्यवस्था जाती व्यवस्थेवरती आधारित असं ठेवण्याकडे लोकांचा कल दिसतो, अशीच ठेवण्याच्याकडे कल दिसतो. आणि म्हणून हे जे काही अडचण आहे, मोठी अडसर आहे, हे दूर करता आली पाहिजे आपल्याला. तर नाहीतर संविधानातून बाहेर पडत नाही. आपलं संविधान म्हणायचं, पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणायचं, आणि कुठलंही आपण कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटीचं तत्व पाळायचं नाही, नीतिमत्तेचं तत्व पाळायचं नाही, आणि तरीही आम्ही श्रेष्ठ कसे असू शकतो हा एक मोठा प्रश्न आहे. वी आर नॉट पॉलिटिकल, आपण पॉलिटिकल मोरॅलिटीच्या दृष्टीने स्ट्रॉंग नाही, आपण कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी पाळत नाही. अशा स्थितीमध्ये आपण या विविधतेचा विचार कशासाठी करायचा, म्हणून तो मोठा अडसर आहे. कितीही आम्ही म्हटलं की भारत हा गौरवान्वित होतो, या विविधतेमुळे गौरवान्वित होतो, हरकत आहे, होत असेल, चांगली गोष्ट आहे. ते तुपल्या आम्ही मगाशी म्हटलं तसं युद्ध प्रसंग आला किंवा आणखी काही प्रसंग आला, देशावर संकट आले, सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचंच आहे. त्या अस्तित्वच आपलं तिथून टिकून आहे, त्याच्यावरच आहे. तर अशा स्थितीमध्ये ती सुद्धा होत नाही आपल्याकडे एकत्रितपणाचे. असो, प्रश्न लोकशाहीचा आपल्या देशामध्ये लागू होऊन आणि त्याच्यातून निर्माण झालेलं हा जो संसदीय पद्धत आहे, ती संसदीय पद्धत ही आपण घेतलेली आहे. जसं म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर की तुम्ही हे टाकलं पाहिजे जाती व्यवस्थेचं, हा दूर गेला पाहिजे प्रश्न, याच्यापासून दूर गेला. आता केवळ नुसतं जाती व्यवस्था नाही हो, पुष्कळसे प्रश्न आहेत त्याच्या अनुषंगिक निर्माण होणारे की ते जर संविधानारूप झाले नाहीत, संविधानातल्या तत्वाचं जर पालन कुठे केलं गेलं नाही, तर मग त्याचे विपरीत परिणाम होत राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा भारतीय संविधानाबद्दल आशादायक एकच गोष्ट आहे, आशावादी होण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट आहे, भारतीय समाजाचं भारताचं अस्तित्व हे केवळ आणि केवळ संविधानावर अवलंबून आहे, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आत्ताच्या प्रेझेंट संविधानावरती दुसरं कुठलं संविधान अस्तित्वात नाही, आपल्याकडे असू शकत नाही, असू नये. ज्या क्षणी अशी परिस्थिती निर्माण होईल की भारताच्या संविधानाला कोणी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला, तर पुन्हा इतकी गलितगात्र अवस्था होईल आपल्या देशाची की आपण त्याचा विचारही करू शकणार नाही, अशी स्थिती आहे. आणि म्हणून भारताचं संविधान हे आपण जपण्याचं, त्याचं संरक्षण करण्याचं, त्याचा विकास करण्याचं आणि लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा विचार हा प्रत्येकाने केला पाहिजे असं वाटतं. तर या गोष्टी झाल्या जय संविधानाच्या संदर्भामध्ये. आता संविधान हे लागू करून देशाला आपल्या 75 वर्ष झालेली आहेत, याचा गौरव आपण करणं गरजेचं आहे. आणि गौरव याच्यासाठी करायचा आहे की पुढच्या पिढ्यांना हे संविधान काय आहे, कशा पद्धतीचं आहे, कुठला गौरव होतो हे तर लक्षात येईलच, पण इथून पुढे या देशाने संविधानाची नैतिकता, संविधानाचा कायदा, या देशातलं रूल ऑफ लॉ काय, हे सामान्य माणसांच्या पर्यंत या महोत्सवाच्या निमित्तानं पोहोचवण्याची
आवश्यकता आहे. तर शिवाजी विद्यापीठानं तो उपक्रम आपल्याकडे घेतलेला आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणखी विद्यापीठामध्ये घेणार आहेत की नाही माहीत नाही, परंतु शिवाजी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये तर आहे हे सगळं. संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, थॉट्स आहेत, इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत, सगळे टॉपिक्स आपल्याकडे हे उच्च शिक्षणाच्या पर्यंत घेतलेलं आहे. पण हे जर लोकांनी खाली ग्रामीण आपल्या प्रायमरी लेवलपासून जर सुरू केलं आणि नागरिकत्वाचे जर धडे हे लोकांना त्या आता पुढच्या काळामध्ये जर दिले गेले तर निश्चितपणे या संविधानाचं यश जसं आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे राहील की हे देश हे संविधान यश कशावर अवलंबून राहणार, तर हे चांगलं संविधान किती चांगलं किंवा वाईट आहे याच्यावर अवलंबून राहणार नाही, तर हे संविधान वापरणारे लोक किती चांगले किंवा वाईट आहेत याच्यावर अवलंबून राहील. हा बाबासाहेबांचा संदेश या निमित्तानं आपण सर्वांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून जे संविधानाच्या विरुद्ध असेल वाटणं असेल किंवा कृती होत असेल त्यांना थांबवण्याची प्रत्येक नागरिकांची ही जबाबदारी आहे असं मला वाटतं. तर शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमाबद्दल आणि शिवाजी विद्यापीठाने ही दिलेली मला जी संधी आहे आत्ताची, ती संधी इतकी महत्त्वपूर्ण मानली मी ती स्वीकारली. मला आनंद वाटला. मी स्वतःला गौरवान्वित खरंच समजलं गेले की मला विद्यापीठाने या कामासाठी संधी द्यावी बोलण्याची. ही गोष्ट माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची वाटली. विद्यापीठाचे तसंच आंबेडकर संशोधन केंद्र आणि विकास केंद्राचे मी मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो आणि माझे हे काय जे विजन आहे हे थांबवतो.